परी, काही बोलायचं नाही हा? काय झालंय? आई, पिकूचे दादा शाळेत झोपले ना. आणि जेव्हा टीचर ओरडल्या तेव्हा त्यांनी खोटं खोटं सांगितलं की आमच्याकडे रात्रभर फंक्शन होतं. का खोटं बोललास पिकूचू तू? ए पिकूचे दादा, तुला सिम्मी आजीने कधी सांगितलं नाही का खोटं बोलणं हे वाईट असतं? पण खरं बोललं की पनिशमेंट मिळते ना, मग खोटं बोलावं लागतं. तुला काय पनिशमेंट मिळाली असती? मला टीचरनी गर्ल्स मध्ये बसवलं असतं. हा, मग चूक झाली तर पनिशमेंट मिळणारच ना. चूक ते चूकच असतं, हो नाही? अरे डार्लिंग, यू आर ॲब्सोल्युटली राईट. माणसाने ना नेहमी खरंच बोलावं, खोटं कधीच बोलू नये. पण खरं बोलल्याने एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर मग मात्र पिकूशू, दॅट्स बॅड. ओके, तू काय केलं? शाळेत जाऊन झोपा काढल्यास आणि वर टीचरला खोटं सांगितलंस. दॅट्स रिडिक्युलस. ओके, पण मम्मा, जस्ट शट अप. काहीही बोलायचं नाही. उद्या शाळेत जायचंय आणि टीचरला सगळं खरं सांगायचं. ओके ओके ओके. काय खाऊन पिऊन झालंय ना? जा खेळायला जा. ओके, गो 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 जा. नेहा, अगं बंडू काकांची तब्येत कशी आहे? नाही म्हणजे तू तिथे गेली होतीस असं कळलं म्हणून म्हटलं विचारावं. बरी आहे. यश घेऊन जाणार आहे डॉक्टरांकडे. हो, गुड. अपॉइंटमेंट घेतली ना? हो. यश ना या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे. सगळ्यांची इतकी छान काळजी घेतो ना तो. म्हणजे तुला ते हा माहिती आहे ना, आपला परीचा ड्रायव्हर अविनाश, हो त्याला कॅन्सर झालाय. पण आपला यश आहे ना, त्याने सांगितलंय त्याला की तू त्याला स्पेशलिस्टकडे घेऊन जाणार आहे, त्याची सगळी काळजी घेणार आहे. आणि इनफॅक्ट त्यालाही सांगितलंय की अविनाशने पैशाची काळजी करू नये. दॅट्स गुड ना? वेल, पण हे यशने सांगितलं असेलच तुला? नाही. ओ गॉड, कामाच्या व्यापात विसरला असेल. आय एम शुअर सांगेल तुला. आणि तसंही तुम्ही नवरा बायको एकमेकांपासून काहीच लपवत नाही ना. राईट? गुड. चल, यू टेक रेस्ट. आलेच. हा, मिथिला, हे मिथिला, मिथिला काय आहे? काय काय सांगायचं होतं तुला? काय एवढं फोन करून बोलवून घेतलंस इकडे? मिथिला काय विचारतोय मी? काय सांगायचं होतं बोल ना. अगं मिथिला काय विचारतोय मी? हा, काय झालं? काय झालं? डोळ्यात का पाणी आहे तुझ्या? तुला बोललं का तुला कोणी? ती सिम्मी ना, सिम्मी बोलली ना तुला? तिला सांगितलेलं नादाला लागायचं नाही, तिने कायम बोलायचं आणि तू सहन करायचं का? कशासाठी? आज नाही सोडणार तिला. नाही नाही, आज अजिबात अडवू नकोस. ती काय बाई आहे ना ते चांगलं माहिती आहे मला. अत्यंत पाताळी यंत्रे नीच बाई आहे. तिच्यामुळे अख्ख्या घराची वाट लागली या. आज मी तिला घरातनं बाहेर फेकून देतो की नाही बघ. अहो, हसले संस्कार करणार आहात का आपल्या बाळावर? तिच्यावरती कसले संस्कार आहेत आणि काय संस्कार? नाही, एक मिनिट. काय काय बोलतेस? कुणावरती संस्कार? कसले? आपल्या बाळावर. आपल्या बाळावर? खरंच तू आई होणार आहेस आणि मी बाबा? तिला म्हणजे
अगं काय करू आणि काय नको असं होतं मला. नाही सॉरी 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 बस इथे. हे बघ मिथिला, तर तू ना काहीही काम करायचं नाहीयेस आणि घरात सगळीकडे फिरत बसायचं नाही, जिने चढ उतार करायचे नाही. तुला जे काय हवंय ना ते नोकरांना सांगायचं, त्यांना इथे रूम मध्ये आणून द्यायला सांगायचं. अगदी जेवण ब्रेकफास्ट सगळं. तू काही त्रास करून घ्यायचा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, ही घरातली जी बाकीची माणसं आहेत ना त्यांच्यापासून लांब राहा. आलं का लक्षात? बघ सकाळी आणि संध्याकाळी तिकडे मागे लॉन वरती आपण फिरायला जायचं. मी 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 माझी टायमिंग ऍडजस्ट करतो. मी संध्याकाळी लवकर येतो. आलं ना लक्षात? हो अहो किती या सूचना. अगं म्हणजे काय, तुला तुला तर काळजी घ्यायला पाहिजे तुझी आणि बच्चूची. आणि या सगळ्या सूचना जर का ऐकल्या नाहीस तर नाही तर उभी राहा. ए बच्चू, आता काय काय सांगितलं ते ऐकलंच ना सगळं? हा, आईकडून या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या, तुझी काळजी घ्यायला सांगायची. हा, आणि आईने जर ऐकलं नाही तर सरळ मला येऊन सांगायचं. आलं का लक्षात? अहो काय हे? चला, मी असं नुसतं आयतं बसून करू लागले ना तर मग आपल्या बाळालाही तशीच सवय होईल. आपल्याला आपलं बाळ परीसारखं हवंय ना. हो. मग मलाही नेहासारखंच वागावं लागेल ना. नेहा काय असं नुसतं बसून राहते का? नाही. अगं पण नेहा काय म्हणाली हे समजल्यावर? नेहाला अजून कुठं काय माहितीये. म्हणजे नेहालाही नाही आणि कुणालाच नाही. काय बोलतेस? घरातल्या कुणालाच माहिती नाहीये? म्हणजे ही गुड न्यूज फक्त बच्चूच्या आईला आणि बाबांनाच माहितीये? नाही, सगळ्यांना सांगायला पाहिजे ताबडतोब आत्ता. आणि ऐका ना, बाळाच्या आजोबांनाही सांगायचंय हा अजून. अहो त्यांचा तुमच्यावर कितीही जरी राग असला ना तरी परी आल्यापासून त्यांनी मला अगदी मुलीसारखं वागवलंय हो. आणि तुम्हाला आठवतंय ना, त्यांनी आपल्यासाठी परीला दत्तक घेण्याचा विचार केला होता. आता त्यांना जर का कळालं की आपलं स्वतःच बाळ होणार आहे तर त्यांना किती आनंद होईल ना. बर बर ठीक आहे, आपण एक काम करूया, पप्पांच्याच रूम मध्ये सगळ्यांना बोलवून घेऊया आणि तिथेच सगळ्यांना सांगून टाकूया. हो. सुरेश, अनिल, सुजय. काय झालं सर? हे बघ, एक काम कर, खाली जा. नेहाताई, यश सर आणि परी त्यांना ताबडतोब पप्पांच्या रूम मध्ये मी बोलवले म्हणून सांग. आणि ताबडतोब 1 मिनिटात जा, पळ पटकन. ओके? हो. चला. काय हवंय? पप्पा, तुमच्याशी काही बोलायचंय. म्हणजे सांगायचं होतं की थांब. नाही म्हणजे यश आणि नेहा येऊ देत ना, म्हणजे मग सगळ्यांच्या समोर एकदम सांगता येईल आपल्याला. हो. अजून का नाही? 2 मिनिटचा पप्पा. का त्यांच्या समोर असं का? काही वेगळं घर मागणार का? नाही नाही पप्पा, असं काही काय नाही. बोलताय तुम्ही? काय झालं? ते काय यश कुठे आहे? काका, यश ऑफिस मध्येच आहे अजून. अरे काय आहे आज? म्हणजे ह्या वेळेला पाहिजे होता इथे तो. काय झालं मिथिला काकू? मी सांगा. मी? नाही, तू सांग ना. अहो मी नाही. मी सांगा ना. का असं काय करतेस? तुलाच सांगायला पाहिजे ना. मोठे बाबा काय झालंय मला सांगा, मी सांगते सगळ्यांना. अगं, तुझ्यासाठी तुझी मोठी आई एक लहानस बाळ घेऊन येणार आहे. काय बुवा, एका माणसाची मजा आहे. तुम्हाला कसं कळालं? तुझा चेहरा सांगतोय. तुम्ही दोघं एकत्र एक बातमी सांगायला येत आहे. काय असणार दुसरं? तुझ्यापेक्षा कैक पावसाळे जास्त पाहिलेत मी. हेच सांगायला आला होता का काकू? हो. ऐकून खूप छान वाटलं. आई, पण आता माझी मज्जा असणार आहे ना, मग तू का खुश होते? कारण आपल्या घरी छोटासा पाहुणा येणार आहे. मिथिला काकूंना बाळ होणार आहे. खरंच?
हो जरा हळू हळू. अरे हळू का? सगळ्यांना मोठ्या आनंदाने सांगा ही बातमी आहे ही. हा ए तू नाच ग चिमुरडे नाच. अभिनंदन. हे बघा मिठाई पेढे बर्फी सगळं घेऊन या, सगळ्या स्टाफला वाटा. घरामध्ये आनंदाची बातमी आहे म्हणून सांगा. पळा थांबलात कशासाठी? कॉंग्रॅच्युलेशन. मी यशला एक फोन करते. हा बोल नेहा. हॅलो समीर. यश कुठे? अगं यश आज ऑफिसला आलाच नाहीये. त्याच्या आजच्या सगळ्या मीटिंग्स बाहेर आहेत. का ग काही काम होतं का? त्याचा फोन आला तर त्याला मला फोन करायला सांग. ओके. हॅलो. हॅलो. बंडू काकू, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. काका बरे आहेत ना? नाही, यश कडून समजलं की यश घरी आला होता काकांना बघायला. हो हो, ते पण आता बरेत. अच्छा. काकू, काकांकडे यश काही बोलला नाही ना? नाही म्हणजे भलतं सलतं काही व्हायला नको ना म्हणून विचारलं मी. नाही नाही बोलले. नशीब. ठीक आहे, बरं झालं बाबा एकदाच ते काही बोलले नाहीत ते. हा मी ठेवते. आता हिने ऐकलं तर गावभर होणार. बंडू काकींशी बोलत होता का? हा हो हो सहजच ग. ते बंडू काकांची तब्येत बरी नव्हती ना, तर त्याची चौकशी करायला फोन केला होता. मग बंडू काका कशाबद्दल काही बोलले नाही? म्हणजे हिने काहीतरी अर्धवट ऐकलंय. अगं मी बंडू काकूंना असं म्हणत होते की काकांची तब्येत इतकी बरी नाहीये, तर तुम्ही कोणाला सांगितलं नाही का? का नाही सांगितलं हे असं सगळं मी विचारत होते. खरं बोलताय? हा मग मी खोटं का बोलू? नाही, मगाशी मी काहीतरी वेगळं ऐकलं की बरं झालं तुम्ही काही सांगितलं नाही असं काहीतरी बोलत होता तुम्ही. तू चुकीचं ऐकलंस शेफाली. म्हणजे मी त्यांना असं सांगत होते की काका एवढं बरं नाहीये, तर तुम्ही कोणाला सांगितलं नाही का? आणि तू असं ऐकलंस की बरं झालं तुम्ही कोणाला सांगितलं नाही. कळलं का तुला? तुम्ही परत खोटं बोलताय वहिनी. अरे तुमच्या एवढ्या मोठ्या वाक्यात मी फक्त 3च शब्द कसे नाही ऐकणार? नाही नाही, तुम्ही काहीतरी वेगळं बोलत होता. बाई तू मला उगाच काहीतरी प्रश्न विचारू नकोस. कशाला विचारतेस हे सगळे प्रश्न? कारण मला ते सगळं महत्वाचं वाटतंय म्हणून. तुम्ही मला सांगताय की नाही? नाही सांगणार. म्हणजे ते इतकं महत्वाचं नाहीये शेफाली म्हणून नाही सांगणार. ठीक आहे मग मी समीर सरांना जाऊन सांगते. शेफाली शेफाली ऐक ना. कशासाठी उगाच समीर सरांना सांगायचं? नको ना, त्यांना कशाला, त्यांना खूप कामं असतात ग. नको सांगूस त्यांना. तुम्ही जोवर मला काही सांगत नाही ना तोपर्यंत मी तुमचं नाही ऐकणार. मी जाऊन सांगते सर. शेफाली प्लीज तू समीर सरांना नको सांगूस, कारण माझी खरी परिस्थिती मला त्यांना नाही कळू द्यायची. म्हणजे असं की नेहाच्या दादाची परिस्थिती तुला माहितीये ना. म्हणजे माझ्या ह्यांची ग, ना काम ना इन्कम. बहुतेक त्यांना ना माझे पैसे पण अपुरे पडतात, म्हणून तर त्यांनी बंडू काकांकडे पैसे मागितले ग. काय? हो ना ग. आणि असे आता जर त्यांनी बंडू काकांकडे पैसे मागितले आणि हे बंडू काकांनी सगळ्यांना सांगितलं तर? म्हणून मी काकूला सांगत होते की हे तुम्ही कोणाला काही सांगू नका, म्हणजे काकांना सांगू नका कोणाला. असं होतं ते ग. अरे देवा, सॉरी वहिनी, मला खरंच याची कल्पना नव्हती. पण मग आता तू कोणाला सांगणार नाहीस ना? नाही, मी नाही सांगणार.
समीर सरांना पण नको सांगू. नाही सांगणार ना. समीर सरांना बांधलेल्या गंड्याची शपथ. प्लीज त्यांना काही सांगू नकोस. माझी लाज सांभाळ प्लीज. नाही मी नाही सांगणार वहिनी. मी त्या गंड्याची शपथ नाही मोडणार. त्या गंड्यामुळेच तर आमचं जुळून आलंय ना. तुम्ही काळजी नका करू. हा, मी नाही सांगणार. थँक्यू शीतल. सुटले बाबा. अरे यश, तू कधी आलास? यश, कधी आलास तू? आताच. मी तुला किती फोन केले. ऑफिसमध्ये होता, बिझी होतास का? तू फोनचा रिप्लाय पण नाही केला. मी समीरला पण कॉल करून सांगितलं की तुला निरोप दे. जमलं नाही. खूप काम होतं का ऑफिसमध्ये? हो. तुला एक आनंदाची बातमी सांगायची. तुला विश्वजित काका नाही तर आजोबा काही बोलले का? नाही. चल मग आपणच जाऊया मिथिला काकूंच्या तोंडून ऐकूया. काय झालंय? काही नाही, ऍक्च्युली मिथिला काकूंची गुड न्यूज आहे. तुला माहितीये, मी आजोबांना जेव्हा सांगितलं ना, आजोबा इतके खुश झाले ना की काय सांगू तुला. परीला जेव्हापासून कळलंय ना, ती घरभर बागडतीये. आणि विश्वजित काका तर मिथिला काकूंची इतकी काळजी घेता ना की काय सांगू तुला. हो का? मूल होणार म्हटल्यावर नवरा बायकोच्या नात्याला एक वेगळाच रंग चढतो नाही? आता तरी अविनाश बद्दल सांग नेहा. काय झालं तुला? कसलं टेन्शन आहे का? कसलं टेन्शन असणार आहे मला? नाही, मी म्हणून म्हणते की ही बातमी ऐकल्यानंतर तू इथे कसा आहे? तू मिथिला काकू आणि काकांना भेटायला गेला असतास ना. असा एवढा शांत का इथे राहिला असतास? सगळं ओके ना? हो. ऑफिसमध्ये काही टेन्शन आहे का? हो. नको टेन्शन घेऊस. टेन्शन कोणी असं हौसेने घेत नसतं नेहा. आजूबाजूच्या माणसांमुळे ते येतं. डोंट वरी. I'll see what I can do. हे आलो.